गाईस, ठरलं तर मग ही मालिका सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आपापल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली आहेत आणि ही ठरलं तर मग मालिका ही लोकप्रिय मालिका अशी म्हणून झालेली आहे। तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जोशी वकील आणि महिपतचं सत्य अर्जुन आणि चैतन्य दोघे मिळून समोर आणणार आहेत मधुभाऊंच्या। तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो। तर मित्रांनो, जोशी वकील मधुभाऊला सांगतो, तुम्ही सिग्नेचर करायला पोलीस स्टेशनला नका जाऊ, कारण मी तुम्हाला आराम मिळावा म्हणून सर्व पोलिसांसोबत बोललो आहे व कायदेशीर सर्व पेपर्स काढलेले आहेत। तर इकडे अर्जुन आणि चैतन्यला जोशी आणि महिपतचा वकील सोबत दिसतात आणि ते बघून तो सर्व ऐकतो पुढे जाऊन। तर त्याला कळते महिपत आणि जोशी हे दोघे मिळालेले आहे। ते जाणून घेतो आणि इकडे महिपतला राग आला असतो, कारण मधुभाऊ सिग्नेचर मारून येतात। तर काही करण्यासाठी महिपत आणि जोशीने दोघे एका हॉटेलमध्ये भेटतात आणि तिथे अर्जुन जातो आणि त्यांचे जे टॅबलेट्स असतात, टेबल्स असतात, त्याच्यावर जे फ्लॉवर स्पॉट असतात ते बदलतो आणि त्याच्यावर कॅमेरा लावतो आणि महिपत आणि जोशीचा सर्व व्हिडिओ मधुभाऊला दाखवतो। तर मित्रांनो, येणाऱ्या भागात मधुभाऊ ही केस अर्जुनला देणार काय आणि त्या जोशीला जाब विचारणार का, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू गाईज।